शहजाद पुनावाला हिंदुत्ववादी भाजपमधला एक प्रमुख मुस्लिम चेहरा। टीव्ही डिबेट्स असोत किंवा सोशल मीडियावरच्या चर्चा, भारतीय जनता पार्टीला सगळीकडे डिफेंड करणारा नेता अशी त्यांची ओळख। पुनावाला यांना तुम्ही अनेक वेळा टीव्हीवर भाजपची बाजू मांडताना पाहिलं असेल। भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून ते सोशल मीडियावर सुद्धा चांगलेच लोकप्रिय आहे। पण याच पुनावाला यांनी अचानक एक मोठा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहे। हा निर्णय भाजपला सोडण्याचा। पुनावाला यांनी आधी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा बायो चेंज केला, पाठोपाठ त्यांनी भाजप सोडल्याची बातमी आली। खरं तर शहजाद पुनावाला यांना भाजपच्या पुढच्या पिढीचा नेता मानलं जातं। पक्षात त्यांचं लॉंग टर्म भविष्य उज्ज्वल आहे असं अनेकांनी म्हटलंय। पण त्याच वेळी त्यांनी भाजपमधून एक्झिट घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्यानं अनेकांना धक्का बसलाय। पण नक्की घडलंय काय? शहजाद पुनावाला यांनी भाजप सोडण्याच्या चर्चा का सुरू झाल्यात? जो नेता भाजपची बाजू आक्रमकपणे मांडतो त्यानं अचानक असा निर्णय घेतल्याचं का म्हटलं जातंय? शहजाद पुनावाला यांचं नक्की राजकारण काय आहे समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। शहजाद पुनावाला हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, पण गुरुवारी 30 जुलैच्या दुपारी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली। पोस्टचं कॅप्शन होतं, माय अपडेटेड बायो। इतक्या दिवसांपासून पुनावाला यांच्या बायोमध्ये त्यांचा उल्लेख भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते असा होता, पण नव्या बायोमध्ये त्यांनी हा उल्लेख काढून टाकलाय। शिवाय त्यांनी त्यांच्या बायोमधून भारतीय जनता पार्टीचं नाव सुद्धा हटवलंय। तेव्हापासूनच चर्चा सुरू झाली शहजाद पुनावाला यांनी भाजपमधून राजीनामा दिल्याची। त्यानंतर शहजाद पुनावाला यांनी त्यांच्याच एका जुन्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप पोस्ट केली। या व्हिडिओत ते म्हणतायत की ते सक्रिय राजकारण सोडण्याचा विचार करतायत। यावरून पुनावाला हे भाजप सोडत असल्याच्या चर्चांनी वेग धरला। पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पुनावाला यांनी हे बदल फक्त त्यांच्या एक्स अकाउंटवरच केलेत। त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अजूनही भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते असा उल्लेख कायम आहे। एवढंच नाही तर त्यांच्या बायोमध्ये अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्पष्ट उल्लेख आहे। मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजीवन फॉलोअर आहे असं त्यांनी त्यांच्या बायोमध्ये स्पष्टपणे नमूद केलंय। महत्त्वाचं म्हणजे स्वतः शहजाद पुनावाला किंवा भारतीय जनता पार्टीनं अजून अधिकृतपणे त्यांच्या राजीनाम्याची पुष्टी केलेली नाही। पण मग त्यांनी आपल्या बायोमधून भाजपचं नाव का हटवलं हा प्रश्न आहेच। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार शहजाद पुनावाला यांनी त्यांचा राजीनामा पक्षाकडे सोपवलेला आहे। CNN न्यूज 18च्या रिपोर्टनुसार शहजाद पुनावाला यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिलाय। त्यांनी आपला राजीनामा आधीच भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे सोपवला असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय। पण त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही। सूत्रांच्या माहितीनुसार पुनावाला हे लवकरच त्यांच्या राजीनाम्याबाबत अधिकृत निवेदन जाहीर करतील। मात्र तोपर्यंत त्यांच्या भविष्याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। शहजाद पुनावाला यांनी अचानक भाजप सोडण्याचा निर्णय का घेतला? ते राजकारण सोडतायत की दुसऱ्या पक्षात प्रवेश करतायत अशा चर्चा आता सुरू झाल्यात। हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला आधी पुनावाला यांचं राजकारण नक्की काय आहे ते समजून घ्यावं लागतं। तसं पाहिलं तर शहजाद पुनावाला हे काही मूळचे संघ किंवा भाजपचे नाहीत। उलट त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही काँग्रेस पक्षातून झाली आहे। पुनावाला यांनी पुण्याच्या सिम्बॉयसिस लॉ स्कूलमधून कायद्याची डिग्री मिळवली आहे। कॉलेजमध्ये असतानाच ते विद्यार्थी संघटनांमधून वेगवेगळ्या सामाजिक राजकीय मुद्द्यांवर आपले विचार मांडत होते। याच काळात त्यांनी युथ काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पुढे त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात पाऊल ठेवलं। सुरुवातीला ते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मीडिया सेलमध्ये काम करत होते। नंतर त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून नियुक्ती झाली। या काळात ते वेगवेगळ्या टीव्ही डिबेट्समध्ये काँग्रेसची बाजू भक्कमपणे मांडायचे, ज्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती। पण 2017 मध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे शहजाद पुनावाला यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। ही घटना म्हणजे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक। नोव्हेंबर 2017 मध्ये राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली। पण शहजाद पुनावाला यांनी जाहीरपणे आरोप केला की पक्षांतर्गत झालेली ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नव्हती। अध्यक्षपदासाठी निवडणूक झालीच नाही, तर राहुल गांधी यांची थेट अध्यक्षपदी निवड झाली असा आरोप त्यांनी केला। एवढंच नाही तर पुनावाला यांनी राहुल गांधी यांना टीव्हीवर त्यांच्यासोबत डिबेट करण्याचं आव्हान सुद्धा दिलं होतं। शहजाद पुनावाला यांचा काँग्रेस पक्षातल्या घराणेशाहीला जोरदार विरोध होता। त्यांचं म्हणणं होतं की राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याआधी उपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा होता। हेच कारण सांगून शहजाद पुनावाला यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला। त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला।
पुढे 2021 मध्ये पूनावाला यांची दिल्ली भाजपच्या सोशल मीडिया डिपार्टमेंटचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली। त्यानंतर त्यांना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून जबाबदारी देण्यात आली। मागच्या काही वर्षांपासून टीव्ही डिबेट्समध्ये भाजपची बाजू मांडताना शहजाद पूनावाला हे हमखास दिसून येतात। महत्त्वाचं म्हणजे त्यांचे मोठे भाऊ तहसीन पूनावाला हे काँग्रेसचे समर्थक आहेत। ते टीव्ही डिबेट्समध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका मांडतात। यामुळे पूनावाला ब्रदर्स हे अनेक वेळा डिबेट्समध्ये आमनेसामने आले। पण आता मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे शहजाद पूनावाला यांनी भाजप सोडण्याचा निर्णय का घेतला? त्यांचा भाजपमध्ये अपेक्षाभंग झालाय का? तर शहजाद पूनावाला यांनी ज्या कारणामुळे काँग्रेस पक्ष सोडला होता, आता त्याच कारणामुळे त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जातंय। खरं तर पूनावाला यांनी राहुल गांधींशी मतभेदामुळे काँग्रेस पक्ष सोडला होता, पण त्यांच्या पक्ष सोडण्यामागं आणखी एक कारण होतं, ते म्हणजे पक्षात त्यांना मिळत नसलेली पुरेशी संधी। मुळात शहजाद पूनावाला यांचा आरोप होता की काँग्रेस पक्षात एखादं पद किंवा मोठी संधी मिळवण्यासाठी गांधी घराण्याची निष्ठा किंवा राजकीय पार्श्वभूमी असणं आवश्यक होतं। पक्षात त्यांच्यासारख्या गुणवत्तेच्या आधारावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एका मर्यादेपलीकडे पुढे जाऊ दिलं जात नाही, हा त्यांचा मुख्य आरोप होता। थोडक्यात काँग्रेस पक्षात राहून आपल्याला भविष्यात फारशी संधी मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं। त्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला। पण आता भाजपमध्ये आल्यावर शहजाद पूनावाला यांच्यासोबत काय घडतंय? भाजपकडून आता त्यांना पुरेशी संधी दिली जाते का? तर याबाबत राजकीय वर्तुळात दोन वेगवेगळे दृष्टिकोन पाहायला मिळतात। काही लोकांचं म्हणणं आहे की पक्षात प्रवेश दिल्यानंतर भाजपनं शहजाद पूनावाला यांना अवघ्या काही वर्षात राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून मोठी जबाबदारी दिली। तसंच त्यांना प्राईम टाईम टीव्ही डिबेट्स आणि पत्रकार परिषदांमध्ये भाजपची बाजू मांडणारा आक्रमक चेहरा म्हणून पुढे आणलं। काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या तरुण चेहऱ्याला एवढ्या लवकर ही संधी मिळणं ही मोठी गोष्ट आहे। पण दुसरीकडे अनेकांचं असंही म्हणणं आहे की शहजाद पूनावाला हे राष्ट्रीय पातळीवर एवढा मोठा मीडिया चेहरा असूनही त्यांना भाजपनं अजून लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिलेली नाही। शहजाद पूनावाला मूळचे पुण्याचे असले तरी ते दीर्घकाळापासून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय आहेत। दिल्लीमध्ये भाजपनं मनोज तिवारींसारख्या बाहेरच्या नेत्यांना तिकीट देऊन निवडणुकीच्या राजकारणात आणलंय। शहजाद पूनावाला यांच्या सोबत सुद्धा हे केलं जाईल असं बोललं जात होतं, पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना दिल्लीतल्या 7 पैकी एकाही जागेवरून उमेदवारी मिळाली नाही। त्यानंतर 2025 मध्ये दिल्लीत विधानसभेची निवडणूक झाली। त्यावेळी तरुण मुस्लिम चेहरा म्हणून पूनावाला यांना निवडणुकीच्या राजकारणात आणलं जाईल असं म्हटलं जात होतं, पण ते सुद्धा घडलं नाही। बिहारमध्ये भाजपनं 25 वर्षांच्या मैथिली ठाकूर यांना विधानसभेचं तिकीट दिलं, पण 17 ते 18 वर्षांपासून राजकारणात असलेले शहजाद पूनावाला प्रत्येक निवडणुकीत दुर्लक्षितच राहिले। इतकंच नाही तर त्यांना राज्यसभा किंवा कोणत्याच अन्य महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सुद्धा मिळाली नाही। तसं पाहिलं तर भाजपमध्ये टीव्ही डिबेट्स गाजवणाऱ्या प्रवक्त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्याचा इतिहास राहिलाय। एकेकाळी टीव्ही डिबेट्स गाजवणाऱ्या संबित पात्रा यांना भाजपनं 2019च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती। त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, तरी सुद्धा त्यांना 2024 मध्ये पुन्हा उमेदवारी मिळाली। यावेळी संबित पात्रा निवडून आले आणि लोकसभेत खासदार झाले। मीनाक्षी लेखी यांच्या राजकारणाची सुरुवात सुद्धा अशाच प्रकारे झाली होती। 2014च्या आधी त्या भाजपच्या प्रवक्त्या म्हणून टीव्ही डिबेट्स गाजवायच्या। त्यानंतर भाजपनं त्यांना 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून तिकीट दिलं। त्या दोन्ही वेळा निवडून आल्या आणि केंद्रीय मंत्री सुद्धा झाल्या। सुधांशु त्रिवेदी हे अशाच प्रकारे पुढे आलेलं आणखी एक नाव। भाजपनं त्यांना लोकसभेचं नाही पण राज्यसभेचं खासदार बनवून संसदेत पाठवलं। आता शहजाद पूनावाला यांनी स्वतः कधीच त्यांना एखाद्या पदाची अपेक्षा आहे हे जाहीरपणे सांगितलेलं नाही, मात्र त्यांचं आतापर्यंतचं राजकारण पाहता त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी आहे हे सहज लक्षात येतं। भाजपमध्ये येऊन सुद्धा ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नव्हती हे सुद्धा दिसून येत होतं। त्यामुळेच आता त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत। सध्या तरी शहजाद पूनावाला यांनी भाजपमधून एक्झिट का घेतली यामागचं अधिकृत कारण समोर आलेलं नाही। महत्त्वाचं म्हणजे पक्षाकडून सुद्धा याबाबत अजून काहीही सांगण्यात आलेलं नाही। शहजाद पूनावाला हे सध्या फक्त 38 वर्षांचे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे अजूनही मोठी राजकीय संधी शिल्लक आहे। त्यामुळे आता ते पुढे कोणतं पाऊल उचलतात, ते पुन्हा काँग्रेस पक्षात जातात की राजकारणातूनच निवृत्ती घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं? शहजाद पूनावाला यांचं पुढचं पाऊल काय असेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।